राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। महाराष्ट्रात 2च गुंडे, कोकाटे आणि मुंडे यांचा राजीनामा घ्या, विरोधकांची घोषणाबाजी। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हातात बेड्या घालून आव्हाड विधिमंडळात। अमेरिकेतून परत पाठवलेल्या भारतीयांना बेड्या घालूनच पाठवलं, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील घाला, आव्हाडांकडून निषेध व्यक्त। आरोप सिद्ध झाल्याशिवाय धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार नाही, ही आमची भूमिका। राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांचं स्पष्टीकरण। संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज धनंजय मुंडे राजीनामा देणार। करुणा मुंडेंची फेसबुक पोस्ट। 2 दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंचा राजीनामा लिहून घेतला। करुणा मुंडेंच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चेला उधाण। महाराजांविरोधात बोलणाऱ्या प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकरला जेलमध्ये टाकलं पाहिजे, राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचं विधान। तसंच महापुरुषांविरोधात बोलणाऱ्यांवर कडक कायदा करावा, मिटकरींची मागणी। राज्यात लाडकी बहीण सुरक्षित नाही। पुणे आणि जळगाव प्रकरणावरनं पटोलेंचा हल्लाबोल। तर आरोग्य आणि कृषी विभागात घोटाळे, मुख्यमंत्र्यांनी ते बाहेर काढावेत, पटोलेंनी केली मागणी। दलालीची दलदल पत्रिकेच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून सरकारचे घोटाळे उघडकीस। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी रोहित पवारांनी मांडले सरकारचे 11 घोटाळे। HSRP नंबर प्लेटवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल। गुजराती कंपनीच्या मदतीने महाराष्ट्राची लूट, रोहित पवारांचा हल्लाबोल। राष्ट्रवादीला विधानसभेचं उपाध्यक्षपद मिळण्याची शक्यता। राष्ट्रवादीकडून राजकुमार बडोले यांना उपाध्यक्षपदाची संधी मिळण्याची दाट शक्यता, सूत्रांची माहिती। शिवसेनेकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विरोधी पक्षनेत्यासंदर्भात पत्र दिलं जाण्याची शक्यता। सर्वाधिक जागा शिवसेनेच्या असल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा। विरोधी पक्षनेता निवडीसाठी खास तरतूद नाही। विधिमंडळ सचिवांचं ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांना प्रत्युत्तर। जाधवांनी 25 नोव्हेंबरला मागितली होती तरतुदींची माहिती। अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधी सत्ताधाऱ्यांकडून शिवरायांना अभिवादन। विधान भवन परिसरात शिवरायांच्या पुतळ्याला मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित असताना हार घालत केलं अभिवादन। मुख्यमंत्र्यांच्या नव्या दालनाचं उद्घाटन संपन्न। देवेंद्र फडणवीसांकडून उद्घाटनाचा मान शिंदे आणि अजितदादांना। विधिमंडळ इमारतीत मुख्यमंत्र्यांचं नवं दालन। नरहरी झिरवळ, माणिकराव कोकाटे आणि बाबासाहेब पाटील यांनी घेतली विधान परिषद सभापती राम शिंदेंची भेट। अधिवेशनाआधी भेटून दिल्या शुभेच्छा। वादग्रस्त रिफायनरी बारसूमध्येच होणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती। विरोध झाला तरी रिफायनरी राज्यात करण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न। बारसूचं मृदा परीक्षण सकारात्मक म्हणून सरकार आग्रही। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावरती आंबेडकरी जनतेचं राज्यव्यापी आंदोलन। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी, लोकनेते विजय वाकोडे यांना न्याय द्या या मागणीसाठी करणार आंदोलन। मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची छेड काढणाऱ्या तिघांना अटक। मुख्य आरोपी अनिकेत भोईसह एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं। परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरण। आरोपींच्या अटकेसाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांचं आजपासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण। SIT आणि CID स्थापन केली तरच उपोषण मागे घेणार, ज्ञानेश्वरी मुंडेंनी मांडली भूमिका। केंद्रीय मंत्र्यांची मुलगी सुरक्षित नाही तर तिथे सर्वसामान्यांचं काय? संजय राऊतांचा जळगाव छेडछाड प्रकरणावरनं सरकारवरती हल्लाबोल। राज्यात लाडक्या बहिणींना आधी सुरक्षा द्या, राऊतांचं टीकास्त्र। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडित मुलगी अजूनही धक्क्यात। दत्ता गाडेसोबत संमतीने शरीर संबंध ठेवल्याच्या आरोपीच्या वकिलांनी दावा केल्यामुळे पीडित तरुणी तणावाखाली। स्वारगेट अत्याचार प्रकरणामध्ये नवी माहिती समोर। जीव वाचवण्यासाठी पीडितेकडून प्रतिकार नाही। अत्याचाराच्या वेळी आरोपी दत्ता गाडेनं पीडितेचा गळा आवळला। स्वारगेट बलात्कार प्रकरणामध्ये आरोपी दत्ता गाडेला पकडून देणाऱ्या गुणाद गावातील ग्रामस्थांनी 1 लाखाचं बक्षीस नाकारायचं ठरवलंय। प्रकरणामुळे गावाची बदनामी झाल्याचं काही ग्रामस्थांचं मत।
सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे 66 पुरावे आणि 184 जबाब यांचा आरोपपत्रात उल्लेख. मारहाण करतानाची व्हिडिओ क्लिपही जप्त. फोनवरील संभाषणही पोलिसांच्या हाती. आरोपपत्रातनं अनेक धक्कादायक बाबी समोर. प्रशांत कोरटकरांच्या विरोधातील नागपुरातील दाखल गुन्ह्याचा तपास आता कोल्हापूर पोलीस करणार. कारण कोल्हापूर पोलीस आधीच या प्रकरणाचा तपास करत असल्यामुळे गुन्हा कोल्हापूर पोलिसांकडे वळतो. मुंबईमध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक. हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावतील या हेतूने औरंगजेबाच्या समर्थनासाठी आरोपींनी पोस्ट केली होती. पिंपरी चिंचवड डीसीपी आणि एपीआयवर कोयत्याने हल्ला. दरोडेखोरांसोबतच्या चकमकीमध्ये पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जखमी. पोलिसांच्या गोळीबारामध्ये एक दरोडेखोरही जखमी. विवाह संकेतस्थळावरनं महिलेची 7 लाखांची फसवणूक करणारा आरोपी ताब्यात. रायगडच्या कर्जतमधून आरोपी प्रतीक देवरेला गुन्हे शाखेकडून अटक. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली. जरांगे संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील सध्याचे सभापती देवीदास पिंगळेंविरोधात अविश्वास ठराव. 18 पैकी 15 सदस्य विद्यमान सभापतींच्या विरोधात. आजी माजी सभापतींमध्ये पुन्हा राजकीय वर्चस्वाची लढाई. धाराशिव जिल्ह्यातल्या यमाई मंदिर परिसरामध्ये भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दुकानं जळून खाक. शहरातील ताजमहाल टॉकीज पुलाजवळची घटना. अहिल्यानगरच्या निंबळक बायपास चौकामध्ये किराणा दुकानदारावरती प्राणघातक हल्ला. 19 ते 20 जणांनी हल्ला केला आणि दुकानही जाळण्याचा प्रयत्न केला. घटनेच्या निषेधासाठी उद्या निंबाळक गाव बंदचा इशारा. कोल्हापूरच्या केर्ले ते नांदगाव रस्ता रुंदीकरणाचं काम अर्धवट. त्यामुळे पिंपळे उदाळवाडीसह अनेक ठिकाणी दररोज अपघातांच्या घटना. 10वीच्या परीक्षेसाठी मुलांनाही एसटीतून उतरून पायी चालत जाण्याची वेळ. पूर्व द्रुतगती मार्गावरती मुंबईच्या दिशेने मोठी वाहतूक कोंडी. भांडूप ते विक्रोळी दरम्यान 2 ते 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. भिवंडी ठाणे खाडीपट्ट्यामध्ये अनधिकृतरित्या रेती उत्खनन. रेती माफियांवरती जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांचे कारवाईचे आदेश. आदेशानंतर रेती उपसा करणाऱ्या अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सातेरी मंदिरामध्ये किरणोत्सव सोहळा. यावर्षी 3 दिवस अभूतपूर्व किरणोत्सव भाविकांना अनुभवता येईल. अलौकिक सोहळा अनुभवण्यासाठी भक्तांची गर्दी. सांगलीत राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेचा प्रारंभ खासदार विशाल पाटील यांच्या नेमबाजीने. 8वीच्या 30% विद्यार्थ्यांना वाचता येईना तर 68% विद्यार्थ्यांना भागाकार जमेना. असर संस्थेच्या अहवालातून बीड जिल्ह्यातील गुणवत्तेची गंभीर स्थिती समोर. संत तुकाराम महाराजांची गाथा ई-बुक स्वरूपात आणणार. उद्योगमंत्री उदय सामंतांची घोषणा. पुढच्या 5 वर्षात संत तुकाराम महाराजांच्या गाथेतले 4,500 अभंग ई-बुकमध्ये येणार. राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारणीचं काम आजपासून सुरू. शिल्पकार राम सुतार आणि यांचे सुपुत्र अनिल सुतार आजपासून पुतळा उभारण्याच्या कामाला लागणार. नांदेड जिल्ह्यात कुसुम महोत्सवाचं आयोजन. सलग दुसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध गायक जावेद अली याच्या संगीताच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना गाण्याच्या माध्यमातून मानवंदना. नंदुरबार जिल्ह्यामध्ये लहान मुलांना कांजिण्यांचा धोका. संसर्गजन्य रोग असल्यामुळे अनेक लहान मुलांना चिकन पॉक्स म्हणजे कांजिण्यांची लागण. ताप येणं, अंगाला पुरळ, फोड तसंच खरूज होण्याचा धोका. 17 ऊसतोड मजुरांनी एकजुटीचं बळ दाखवत ऊसाची ट्रॉली ओढून फळाबाहेर काढली. सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील वाजेगाव चिंचणी गावच्या मजुरांची कमाल. सोलापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या बंद जलवाहिनीचं काम रखडलं. त्यामुळे उजनी धरणातील पाणी साठ्यावरती परिणाम. आणखी 6 टीएमसी पाणी सोडावं लागण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.